अजितदादांनी एखादी गोष्ट सांगितली आणि ती ऐकली गेली नाही की अजितदादा काय करतात ते महाराष्ट्राला माहिती आहे। विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षातील नेत्याने असं केल्याने आता चर्चा रंगली आहे। अजित पवारांचा बीड दौरा चांगला चर्चेत आला। मुंडेंची उपस्थिती, अधिकाऱ्यांची झापाझापी, मराठा आंदोलकांची अजितदादांसमोर घोषणाबाजी आणि गेवराईची सभा हे सर्व अजितदादांच्या दौऱ्यात घडलं। अजित पवार मराठवाड्यातील बीडमध्ये असताना दुसरीकडे मराठवाड्यातीलच नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या एका पक्षप्रवेशाची चर्चा रंगली। नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काही कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला। नांदेड शहरात मटका किंग म्हणून परिचित असलेल्या अनवर खानला प्रताप चिखलीकरांनी पक्षात घेतलं। एकीकडे अजित पवारांनी बीडमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर कोणालाही पक्षात प्रवेश देताना चारित्र्य तपासा, गुंड आणि 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नका असं बजावलं होतं। पण अजितदादा मराठवाड्यात येणार असतानाच प्रताप पाटील चिखलीकरांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पक्षात घेतल्याने टीका सुरू झाली। त्यावरच आता आमदार प्रताप चिखलीकरांना माफी मागावी लागली आहे। काल अजितदादा मराठवाड्यात होते, त्यामुळे अधिक चर्चा झाल्यानंतर आज चिखलीकरांनी त्यांची चूक मान्य केली आहे, ती त्यांना करावी लागली आहे। लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार असलेले प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुंड अनवर अली खान याला स्वतःच्या निवासस्थानी बोलवून पक्षात प्रवेश दिला होता। अनवर अली खान हा मटका किंग असून त्याच्यावर मारहाण, बळजबरीने जमिनीवर कब्जा करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, हवेत गोळीबार, बायोडिझेल विकल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यावर आता प्रताप पाटील चिखलीकरांनी चूक मान्य करत अजितदादांना फोन केल्याचीही माहिती दिली आहे आणि दुसरीकडे मात्र अशोक चव्हाणांवर टीका करताना निशाणाही साधलाय। ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तपासूनच प्रवेश दिला जातो, परंतु माझ्या चुकीमुळे अनवर नावाच्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादीमध्ये चुकीनं प्रवेश दिला गेला। कालच त्यांचा प्रवेश रद्द केला। ज्यांनी कोणी प्रवेशासाठी माझ्याकडे शिफारस केली होती त्यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलं। त्यामुळे हा विषय आता इथे संपलेला आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 करण्यासाठी जिल्ह्यामध्ये अनेक मान्यवर प्रवेश करत आहेत। त्यामुळे एवढे प्रवेश होताना समोरच्या पक्षांना किंवा समोरच्या मित्रांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे। तुमचे गुरुपुत्र जे आहेत त्यांनी टीका केली की कोण राष्ट्रवादीचा नेता मी ओळखत नाही। मी पण कोणाला ओळखत नाहीये। भाजप सध्या कोण चालवते हे पण मला माहिती नाहीये, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गुन्हेगाराला प्रवेश दिले त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी रिमार्क केला की पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करावी आणि एका आमदारांनी पत्र दिलं की हा गुन्हेगार आहे आणि त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये त्यांना देखील प्रवेश दिला। अशा अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष कोण चालवते मला सध्या माहिती नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे की त्यांना समज दिली पाहिजे की त्यांच्याकडून लिहून आणायचं गुन्हेगार आहे, कारवाई करा आणि त्याच गुन्हेगारांना त्यांना न विचारता प्रवेश द्यावा। ही बाब अतिशय खेदजनक आहे। महायुतीमध्ये अशा गोष्टी घडू नये। महायुतीच्या सर्वच पक्षांनी गुन्हेगारांना प्रोत्साहन देण्याचं काम करू नये असं माझं मत। भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी अनवर खानच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबद्दल टीका केली होती। गुन्हेगारांना कोणत्याही पक्षाने राजाश्रय देऊ नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती। अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाची कानउघडणी करावी असा सल्लाही अशोक चव्हाण यांनी पवारांना दिला होता। त्यावरच प्रताप चिखलीकर यांनी हे उत्तर दिलंय। त्यामुळे एका पक्षप्रवेशामुळे नांदेडमध्ये महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्याआधीच पक्षप्रवेश देऊन पक्षाची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सर्वजण करतात। तेच प्रयत्न चिखलीकर यांनी केले, मात्र ज्याला प्रवेश दिला तो गुंड निघाला। त्यामुळे चिखलीकरांना